हा जो प्रॉफिट आहे ना तो आधी बुक करून घेतो, मग मी तुम्हाला ट्रेड एक्सप्लेन करतो. हा प्रॉफिट आधी मी बुक करतो. ओके, प्रॉफिट बुक. ठीक आहे. सो आता म्हणजे मी रिस्क फ्री होऊन गेलो, म्हणजे मला ट्रेड तुम्हाला समजवता येईल इझिली. ओके, तर आपण आता इकडे समजून घेऊया. बघा, तुम्हाला मी सांगतो माझा ट्रेड. आता बघा, माझा ट्रेड जो होता ना, तर मी ह्या समोर या ठिकाणी मी बाय केला. ठीक आहे, या ठिकाणी मी आता व्हॉट्सअपला पण लेवल शेअर करून दिले होते की आपण कोणत्या ठिकाणी बाय करतोय. तर या ठिकाणी मी समोर इथे 40-49च्या जवळपास मी त्याला बाईंग केली होती. राईट, ह्या कॅन्डलच्या, या रेड कॅन्डलच्या ब्रेकआउटवर, ह्या ग्रीन कॅन्डलच्या हायला. राईट, ह्या हॅमरच्या हायला. आता इथे बघा काय प्राइजेक्शन आहे. मार्केट जर फॉल करत आहे, मार्केट जर डे मॉर्निंगपासून जर बेरिश लोअर लो फॉर्मेशन करते, तर इथे लोक काय असं प्लॅन करतात माहिती का, इथे कंटिन्युएशनला मार्केट जाईल. राईट, जसं इथे बघा मार्केट होल्ड केलं, एक मोठी कॅन्डल टाकले. आता मार्केट इथे होल्ड करते, कॅन्डल टाकते. पण तुम्ही इथे बघा, मार्केट आता पडत नाही आहे. राईट, आता इथे बघा तुम्हाला दोन्ही कॅन्डल जर दिसल्या ना, ग्रीन कॅन्डल, तर त्याचा जो ब्रेकडाऊन आहे तो यांच्यासारखा मोठा नाही येते ना. याला नोटीस करा, यांच्यासारखा मोठा येतो का याचा ब्रेकडाऊन? नाही, मोठा नाही येते. सो याचा अर्थ काय होतं आहे की मार्केट इथून पडणं थांबतंय, मार्केट इथून पडत नाही आहे. राईट, सो इथून मार्केटमध्ये काय आलं, एक बुलिश प्रेशर आलं. सो हा एक एरिया आपला सपोर्ट म्हणून काउंट होऊन गेला की ह्या ठिकाणी काय आहे, एक सपोर्ट आहे. सो मार्केट या ठिकाणी परत आलं ना, तर ह्या ठिकाणी आपण काय केली, परत पोझिशन बाईंग केली. पण याच्यासाठी आपण एक प्राइस ॲक्शन बघितली, ती प्राइस ॲक्शन आपण समजून घेतली, त्याच्या बेसिस आपण इथून याच्यावर बाईंग केली. आणि तुमच्यासमोर आता मी इथे एक्झिट केला आहे. ठीक, तर इथे समजून घ्या, हा जो चॉपी एरिया ना, चॉपी एरियामध्ये आपण बाईंग करून घेतली आहे आणि मोठी कॅन्डल निघाल्यानंतर आपण एक्झिट केलं आहे. राईट, मल्टिपल ट्रेडर्स मार्केटमध्ये कसं काम करतात माहिती का, चॉपी एरियामध्ये त्यांना पोझिशन समजत नाही आणि मोठी कॅन्डल निघाल्यानंतर ते बाईंग करतात. म्हणजे समजून घ्या, जसं मी इथे बाईंग केल्यानंतर मला इथे असेल मिळाला, या कॅन्डलच्या खाली, इकडे या कॅन्डलच्या खाली, नंतर ट्रेलिंग मिळाली, नंतर मला इथे ट्रेलिंग मिळाली. राईट, माझी पोझिशन प्रॉफिटमध्ये ट्रेलिंग आहे. पण काही ट्रेडर्स जसं ही ग्रीन कॅन्डल निघाल्यानंतर पोझिशन बाय करतील. आता पोझिशन बाय केल्यानंतर काय झालं माहिती का, इथे कॅन्डल पोहोचल्यानंतर जे लोक बाय करतात त्यांना कसं दिसतं की एवढी मोठी कॅन्डल निघाली म्हणजे मार्केट इथून कुठे जाईल, वरच्या बाजूला जाईल. पण मार्केट तसं करत नाही. एवढी मोठी कॅन्डल बनवल्यानंतर मार्केट तिथून काय करते, रिव्हर्सल क्रिएट करते. राईट, म्हणजे इथे एवढी मोठी कॅन्डल निघाल्यानंतर पण जर तुम्हाला लॉसेस होत असतील, तर याचा अर्थ तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, प्राइस ॲक्शन नीट शिका, कॅन्डल्स नीट बघा. हॅमर कॅन्डल तुम्हाला दिसायला समजत असली, पण तिच्या मागची सायकोलॉजी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, फक्त जसं बऱ्याच लोकांना फक्त मोबाईलवरचं बाय बटन, सेल बटन एवढंच बटन येतं, त्याच्या बेसिस त्यांना असं वाटत असेल की आपल्याला ट्रेडिंग यायला लागली. पण तसं नाही, इतकं सोपं मार्केट नाही. ठीक आहे, सो चांगली ट्रेडिंग करा, प्रॉपर प्राइजेशन समजून घ्या, त्याच्यानुसार छोट्या एलमध्ये तुम्ही चांगला मोठा ट्रेड प्लॅन करा. जिथे मल्टिपल लोक एंटर करतील तिथे तुम्हाला एक्झिट करायचं आहे.